भाजपच्या विधिमंडळ बैठकीत आक्रमक व्हा असा सल्ला भाजप आमदारांना देण्यात आलाय। भाजपच्या विधिमंडळाच्या सर्व सदस्यांची बैठक आज पार पडली। गेल्या आठवडाभर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांच्या न्यायालयीन चौकशीचा मुद्दा लावून धरलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर त्याला आक्रमक उत्तर देण्याचे आदेश बैठकीमध्ये भाजपच्या आमदारांना देण्यात आलेले आहेत। बैठक सुरू झाल्यावर 15 मिनिटांनी दरवाजे बंद करण्यात आलेले होते अशी ही माहिती मिळते आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या सोबत आहेत। अमित, एक खूप महत्त्वाची आणि धोरणात्मक अशी ही बैठक होती भाजपची। काय तपशील या बैठकीतले समोर येत आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक अधिवेशनाला विधिमंडळाचे जे सदस्य आहेत भाजपचे, मग विधानसभा असून दे परिषद असून दे, त्यांची एकत्रित बैठक असते। दर अधिवेशनाला बैठक असते आणि साधारण दर 2 आठवड्यामागे ही बैठक घेतली जाते, अधिवेशन सुरू होण्याच्या वेळेस आणि संपतानाच्या वेळेस। त्या दरम्यान अशा प्रकारची बैठक या अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती। आणि ज्या प्रकारे आपण गेल्या आठवड्यात बघितलं की भ्रष्टाचारी मंत्र्यांवरचे जे आरोप आहेत त्यांच्या चौकशीसाठी आयोग नेमावा अशा प्रकारची मागणी विरोधकांनी लावून धरलेली आहे। तेव्हा आणि याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी उत्तर देऊन क्लीन चिट सुद्धा दिलेली आहे। तेव्हा सभागृहामध्ये आक्रमक राहून विरोधकांना प्रत्युत्तर देण्याच्या सूचना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर जो मुख्य मुद्दा होता की गेले 3 दिवस सामनामध्ये ज्या प्रकारे भाजपवर जोरदार टीका होत आहे, तेव्हा त्याबाबत काय होणार अशा प्रकारची उत्सुकता होती। त्याबाबत स्वतःच आमदारांनी खासगीत बोलताना सांगितले की आमदारांना सूचना आहेत की तुम्ही तुमच्या पक्षाकडे, तुमच्या मतदारसंघाकडे आणि पक्ष बांधणीकडे लक्ष द्या। अशा प्रकारची जी राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ते वरिष्ठ पातळीवर हाताळले जातील। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सीएम किंवा मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणात लक्ष घालून ही जी काय टीका सामनामधून करण्यात आली आहे की उद्धव ठाकरेंनी स्वतः केलेली आहे, त्या टीकेबाबत स्वतःच मुख्यमंत्री लक्ष घालतील अशा प्रकारचे एक प्रकारे सूचित करण्यात आलेलं आहे। थोडक्यात 2 गोष्टी झालेल्या आहेत। एकतर सभागृहामध्ये आक्रमक राहून सभागृहाबाहेर सुद्धा आपल्या पक्षाकडे, पक्ष बांधणीकडे लक्ष देण्याच्या सूचना केलेल्या आहेत। आणि शिवसेनेची काळजी किंवा शिवसेनेला प्रत्युत्तर हे वरिष्ठ पातळीवर दिलं जाईल असं या बैठकीत अप्रत्यक्षरित्या कावींना स्पष्ट करण्यात आलं आहे। धन्यवाद अमित या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।